महाराष्ट्रातल्या राजकारणावरून दिल्लीत भेटीगाठी। एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरेंमध्ये कोणता विषय फायनल? दिल्लीत काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरेंमध्ये बैठक झाली। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत शिंदे आणि तटकरेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। अमित शहांच्या भेटीत एकनाथ शिंदेंनी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून चर्चा केल्याची माहिती आहे। यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी बसून तिढा सोडवण्याच्या सूचना अमित शहांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 15 ऑगस्टच्या आधी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळते। स्वातंत्र्यदिनी नव्या पालकमंत्र्यांच्या हस्तेच रायगडमध्ये ध्वजारोहण पार पडण्याची शक्यता आहे। पण ही निवड का रखडली होती ते पाहूयात। महायुती सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदिती तटकरेंवर सोपवलेली होती। मात्र याला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध होता। भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते। आमदार महेंद्र थोरवेंनीही आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला जाहीर विरोध केला होता। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद नाशिकपेक्षा जास्त चिघळला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि रायगडच्याही पालकमंत्री पदाला स्थगिती दिली होती। त्यामुळे आता शिंदे आणि तटकरेंच्या बैठकीत कुणाचं नाव फायनल झालं त्याकडे जेवढं लक्ष असेल तेवढंच लक्ष त्यानंतर होणाऱ्या ड्राम्याकडे असेल। ऋत्विक भालेकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।